आम्हाला उमगलेल्या महिला, उजेड शोधणाऱ्या महिलांच्या धडपडीचा लेखाजोखा. एक नवीन तुमचा पिक्चर येतोय गाभोळी, हा त्या संदर्भात काही सांगावं. मॅडम, हा जेव्हा विषय आपण पडद्यावरती बघू तेव्हा आपल्याला गरिबी, दुःख, वेदना, भावना शून्य, माणुसकी विरहित समाजाची ओळख आपल्या या गाभोळीच्या माध्यमातून होणार आहे. तेव्हा मी एका 12 वर्षातल्या गावातल्या मुलीला म्हटलं की तुला एका 12 वर्षाच्या गरोदर मुलीची भूमिका साकारायची आहे, तर तिला मला काहीच सांगायचं काम पडलेलं नाहीये. अगदी सुंदर, एवढ्या व्यवस्थित तिने काम केलेलं आहे की असं वाटतं की खरोखर ती 12 वर्षाची मुलगी प्रेग्नंट आहे, गरोदर आहे आणि तिला आता प्रसव वेदना होत आहे. जिथे जिथे जसं माझ्या हा गाभोळीचा जी संकल्पना आहे ती मूळतः पाडावरची आहे. ओके, म्हणजे आदिवासी पाड जी आहे तर तिथली आहे. त्याच्यामुळे काय आहे की मला हे एक वास्तववादी चित्रपट असल्यामुळे तुम्हाला आश्चर्य वाटेल मॅडम, मी गावातले मजूर मी तिथे ऍक्टिंगला घेतलेले आहे आणि ते इतक्या सुंदर त्यांनी अभिनय केला आहे की तुम्ही त्या गोष्टीचं म्हणजे जेव्हा पडद्यावर बघाल तेव्हा वाटणार नाही की हे म्हणजे मजूर आहेत. त्यांच्या तोंडी त्यांच्याच भाषेतून आपला जो विदर्भी ठेसा आहे त्याच्यामध्ये तो टाकून विदर्भातल्या अस्खल विदर्भवादी प्लस आदिवासी त्यांचा जो टोन आहे त्या टोन मध्ये मी त्यांच्याकडनं डायलॉग बनवून घेतले. त्यांना नॅचरल अभिनय करायला लावला एकंदरीत. आणि बाकीची जी कलावंत आहेत ती पण आपल्या यवतमाळ जिल्ह्यातली जी नामवंत आहेत त्या नामवंत कलाकारांना मी आपल्या सिनेमामध्ये संधी दिलेली आहे. गाभोळी हा एक वास्तववादी जीवनपट आहे. आपली जी नायिका आहे ती नायिका आजही पण त्या विशिष्ट एरियामध्ये आहे आणि तिची जी भूमिका आहे ती भूमिका पडद्यावर येईल ना तेव्हा अक्षरशः एकही संवेदनशील पुरुष किंवा व्यक्ती अशी राहणार नाही की ज्याच्या डोळ्याच्या कडा पाणावणार नाही. आपले जे गीतकार आहेत ना मॅडम, दीपक गोविंद रंगारी, एवढ्या ताकदीचे गाणे त्यांनी याच्यामध्ये दिलेले आहेत की जेव्हा तुम्ही ते ऐकाल तेव्हा गाणी ऐकतानाच तुमच्या डोळ्यात पाणी येईल की आपल्या यवतमाळ जिल्ह्यामध्ये सुद्धा असे प्रतिभावंत कलावंत आहेत की ज्यांनी हे चित्रण केलेलं आहे. असे प्रतिभावंत कलाकार आहेत ज्यांनी हे केलेलं आहे, कला त्यांनी सादर केलेली आहे आणि असे गीतगार आहे, असे गायक आहेत की जे वास्तववादी दृश्य तुमच्या समोर आणत आहे. गाभोळीची जी संकल्पना आहे त्याचा अर्थ नेमका काय? मी हे वास्तव ऐकलं ना मॅडम की 2004-5च्या दरम्यानची गोष्ट आहे की आपला जो यवतमाळ जिल्हा आहे तो जसा आत्महत्येसाठी खूप प्रसिद्ध आहे तसा तो पट्टा कुमारी मातांसाठी खूप प्रसिद्ध आहे. जेव्हा मी तिथे गेले बघितलं तेव्हा अक्षरशः मॅडम 12 आणि 15 वर्षाच्या मुलीच्या आता कुठे वयात आलेल्या त्या मुली बळी पडतात. हो का? 2 रुपयाच्या टिकलीच्या पॉकेटसाठी, एका छोट्या पावडरसाठी. आणि त्यांचं जे काही दारिद्र्य आहे, अज्ञान आहे, अशिक्षितपणा आहे, ह्या सगळ्या गोष्टी अनावधानाने त्यांना करायला त्या भाग पडतात. काही जणी अशा आहेत मॅडम की ज्या स्वतःहून पैशाच्या लालसेपोटी किंवा 2 पैसे सावकाराकडनं मिळतात, शेतकऱ्यांना मिळतात म्हणून त्याच्या समोर सोपवायलाही मागे पुढे बघत नाही. पण काही ज्या गोष्टी आहेत की जे 12 वर्षाची मुलगी आहे, 13 वर्षाची मुलगी आहे, ती कधी ना कधीतरी त्या जे काही मालक असतात त्यांना बळी पडतात. तर तिथे जेव्हा मी गेले, जेव्हा ह्या गोष्टीची रेकी केली, मी जेव्हा अभ्यास केला, माझा हा गाभोळी सिनेमा फक्त एक प्रेक्षणीय किंवा ज्याला म्हणतात की रोमॅन्टिक मूव्ही अशातला भाग नाहीये मॅडम. हा एक वास्तववादी चित्रपट असल्यामुळे मला फार बारीक सारीक गोष्टी याच्यामध्ये बघाव्या लागल्या. मग जेव्हा बघितले की बाबा तिथल्या ज्या कुमारी मातांचा विषय जो आहे तो जगभर खूप प्रसिद्ध आपल्या इथं का झालेला आहे असं, तर मी तिथे गेल्यानंतर मला कळलं की तो जो पट्टा आहे आपला, आता मला असं ही एक शोकांतिका आहे की आपल्या जिल्ह्यात राहून आपल्याच जिल्ह्यातल्या एका भागाला असं ठराविकपणे नमूद करणं. जगभर ह्या गोष्टी चालत आहे, जगभरामध्ये कुमारी मातांचं प्रमाण जास्त आहे, पण आपण
त्यातल्या त्यात प्रचंड बदनाम पट्टा ह्या संदर्भात झालेला आहे आणि त्यांच्या वेदना आजपर्यंत तिथेच राहिलेल्या आहेत. तर जेव्हा मी तिथे अभ्यासाला गेले तेव्हा माझ्या लक्षात आलं की तिकडचा जो आंध्राचा जो पट्टा आहे ना, तर आंध्रातले जे व्यापारी असतात ते काय करतात, हा जो महाराष्ट्र आणि आंध्रातला जो पट्टा आहे, या पट्ट्यावर जी आपली अविकसित गावं आहेत, जिथे अज्ञान आहे, पण शेती भरपूर आहे, मुबलक प्रमाणात आहे. तर ह्या गोष्टीचा गैरफायदा घेऊन तिकडचे जे काही आंध्रातले व्यापारी आहेत ते तिथे येतात. कारण त्यांना तो डिस्टन्स जवळ आहे. ते तिथे येतात आणि त्यांचं जे शेत आहे तिथल्या शेतमालकाचं, त्या शेतमालकाचं जे शेत आहे ते वाहायला घेतात. मग शेतमालकाचं शेत वाहायला घेऊन त्यांना शेतमजूर म्हणून ठेवतात. त्यांच्या बायकांना, त्यांच्या लेकरांना, त्यांच्या पोरींवर त्यांच्या वाईट नजरा असतात. आणि तशामध्ये म्हणजे जसा माझा अभ्यास आहे, तर अशा पद्धतीने बळी पडलेल्या ह्या ज्या मुली आहेत, कोणी 12 वर्षाच्या, कोणी 15 वर्षाच्या, कोणी 20 वर्षाच्या, ह्या गर्भवती राहिलेल्या होत्या मॅडम. आणि ही अत्यंत शोकांतिका होती, की बाबा बाहेर त्या दरम्यान मग ज्या काही सामाजिक चळवळा झालेल्या होत्या, परत पण पॉलिटिकल लीडर पण आले तिथे. ओके. सगळ्यांनी बघितलं तिथली वास्तविक काय आहे. इव्हन त्या ज्या मुली आहेत कुमारी माता त्या चिडून गेल्या होत्या. तुम्हाला सांगतो मॅडम, त्या गावात कुमारी माता, त्या गावात म्हणजे त्या परिसरामध्ये कुमारी मातांविषयी कोणी जरी बोलायला आलं ना, तरी तिथली लोकं अंगावर उठतात. तिथली लोकं साथ देत नाही. का? कारण त्यांच्या ज्या काही माया बहिणींवर तसे अत्याचार झालेले आहे, ते फक्त जगभर उफाळल्या गेलेत हो. त्यांना न्याय अजून मिळालेला नाहीये. तर माझी जी कल्पना आहे, म्हणजे माझी जी नायिका आहे, कल्पना जिचं नाव आहे, ती तेव्हापासून संघर्ष करत आहे. ही एक वास्तविक कथा असल्यामुळे, सत्य कथा असल्यामुळे ती तेव्हापासनं म्हणजे जेव्हा ती 12 वर्षाची होती, जेव्हा तिच्यावर अत्याचार झाला होता, त्या अत्याचारातून तिला जो मुलगा झालेला आहे, तो आजही 20 वर्षाचा आहे आणि तो सुद्धा त्याच्या आईचा संघर्ष बघून आहे. तिने काय केलं, कसं केलं, लहान लेकराला सोडून तिने मग ज्या काही कुमारी माता तिच्या परिसरात आहे, त्या सगळ्यांना एक संघटन तयार केलं. त्यांचे प्रश्न येणाऱ्या पुढाऱ्यांना सांगितले. तिने नेतृत्व केलं त्यांचं. ती आजही करत आहे. याची वास्तविकता प्रचंड भयानक आहे मॅडम. कारण तेव्हा जेव्हा मी त्या कल्पनाशी बोलत होते, ती मला सांगायची, की ज्या कुमारी माता आहे त्यांची महिन्याच्या महिने आम्हाला HIV टेस्ट करावी लागते. त्यांची महिन्याच्या महिने आम्हाला प्रेग्नन्सी टेस्ट करावी लागते. त्यांना म्हणजे एक वेळ त्यांच्यावर अत्याचार होऊन त्या काही शांत बसलेल्या नाहीयेत. त्यांच्या आयुष्याला जो लागलेला कलंक आहे, की ह्या वेश्या प्रवृत्तीकडे गेलेल्या आहेत का? ह्यांच्यावर अजूनही अत्याचार होणं चालू आहेत का? एकंदरीत नसताना सुद्धा त्या कलंकित झालेल्या आहेत. शुद्ध चारित्र्याच्या असून सुद्धा त्यांना कलंक लागलेला आहे. अख्ख्या दुनियेमध्ये त्या सध्या बदनाम म्हणून कुप्रसिद्ध आहेत. ह्यांचा प्रश्न समोर आणणं हे एक सामाजिक जाणीव या दृष्टिकोनातून मी माझ्या सिनेमांकडे कायम बघत असते आणि त्याच दृष्टिकोनातून मी ह्या गाभुलीला बघतेय. प्रत्येक सामाजिक कार्यकर्त्यांनी तिथे काम केलेलं आहे. 2004 पासनं तिथे जी काही चळवळ चालू आहे, त्या सगळ्या गोष्टीचा परिपाक मी आपल्या सिनेमात घेतलेला आहे. आणि ह्यातून एकंदरीत काय तर त्यांचा संघर्ष असा कितपत चालू राहणार आहे, हा संघर्ष कुठेतरी थांबला पाहिजे या संदर्भात विशिष्ट योजनांचं आम्ही आयोजन त्या स्क्रिप्टमध्ये केलेलं आहे, की काय असायला पाहिजे, हे कुठेतरी थांबायला पाहिजे. तर याच्यामध्ये कोणाकोणाच्या प्रमुख भूमिका असतील, म्हणजे तुमचे राजकीय नेते असतील, जे काही सध्याचं सरकार असेल किंवा संबंधित सरकार असेल, ते सरकार असेल, सामाजिक कार्यकर्ते असतील, बहीण भाऊ असतील, शेजारचे त्यांचे नातेवाईक असतील, कुणाच्या काय काय भूमिका असायला पाहिजे आणि योजनांचं कुठल्या पद्धतीचं इम्प्लिमेंटेशन व्हायला पाहिजे, हे सगळं आपली नायिका सगळ्यांना नंतर सांगते, की आम्हाला काहीच मिळालं नाही हो 20 वर्षामध्ये. तुमच्या योजनाही आल्या, तुमचे सगळं काही आलं, तुमचे लीडर लोक आम्हाला बहीण म्हणून चोळी बांगडी देऊन आम्हाला डोक्यावर हात ठेवून गेलेत, पण आम्हाला त्याच्या व्यतिरिक्त काही मिळालं नाही. तर जेव्हा मी कल्पनाशी बोलले, कल्पनाने स्वतः सांगितलं, म्हटलं कल्पना तुला सांग काय पाहिजे. तर कल्पनाची एक विशिष्ट शैली आहे. ती म्हणते, मॅडम जी आम्हाला काय नको जी, आमचे लेकर असे व्यवहारासारखे फिरतात ना, त्याच्यासाठी आम्हाला पाहिजे. आणि तुम्ही मलाच नाही, फक्त माझ्यासाठीच नाही, जेवढ्या कुमारी माता आहे ना मॅडम जी, त्याच्यासाठी ना काय काय पाहिजे ते सगळं तुम्ही सरकारने मागून घ्या ना म्हणते. अशा पद्धतीच्या तर मग तिने जे पाहिजे,
तिला काय पाहिजे, एका कुमारी मातेला जगण्यासाठी काय पाहिजे ते आपल्या सिनेमामध्ये मिळेल मॅडम. गाभोळी प्रेक्षकांसमोर कधी येत आहे? गाभणी मॅडम हा छान प्रश्न विचारलाय, कारण गाभोळीची प्रतीक्षा ही त्या ज्या गावामध्ये आपण शूट करतो आहे तिथपासनं तर जी काही आपला क्रू होता त्या सगळ्या क्रूला गाभोळीची प्रतीक्षा आहे. आणि मला सुद्धा एवढी उत्सुकता आहे, कारण खरं म्हणजे कमीत कमी 10 ते 12 वर्षापासून मी या सिनेमावर काम करते आहे माझ्या गाभोळीला प्रदर्शित करण्याची. तर दिवाळीच्या दरम्यान, दिवाळी दसऱ्याच्या दरम्यान हा सिनेमा तुम्हाला थिएटरमध्ये महाराष्ट्रभर मी प्रदर्शित करणार आहे. तर सगळ्यांना मी माझ्या येणाऱ्या गाभोळीच्या संदर्भात विनंती करते की जेव्हा जेव्हा सिनेमा हा थिएटरमध्ये येईल तेव्हा सगळ्यांनी आवर्जून बघावा. धन्यवाद.